नमस्कार मंडळी, आज आपण झणझणीत असे डुबुक भाजी बघणार आहोत. भाजीला काही सुचत नाही, रोज रोज काय करायचं, तर अशा प्रकारे तुम्ही एकदा डुबुक भाजी बनवून बघा, नक्की आवडेल. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे टाकले आहेत. कांद्यामध्ये थोडंसं तेल टाकून मस्त असे परतून घेऊया. आता याच्यामध्ये बारीक खिसलेला खोबरं, लसूण टाकला आहे. चांगला असा ब्राऊन कलर येतो भाजून घ्यायचं. अशा प्रकारे आपला कांदा मस्त असा भाजला आहे. त्याच्यामध्ये आता एक टमॅटो टाकला आहे मी. छान असं परतून घ्यायचं. सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून कोथिंबीर टाकून बारीक वाटून घ्यायचं. त्याच कढईमध्ये मी 2 चम्मच तेल टाकलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने तेल टाका. तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे, मोहरी टाकली आहे आणि वाटलेलं मिश्रण टाकलं आहे. मसाला मस्त असं व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा आपला. आता त्यामध्ये आपण हळद, आपला घरगुती कांदा मसाला, धना पावडर, गरम मसाला टाकला आहे. सर्व मिश्रण एकजीव करून मस्त असं परतून घ्यायचं आहे. भाजीला छान अशी तरी येण्यासाठी थोडं थोडं पाणी टाकून मसाला छान भाजून घ्यायचा, जेणेकरून ना भाजीला छान अशी तरी येते. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि मसाल्याच्या भाज्यांसाठी गरम पाणी यूज करायचं, त्याच्यामुळे खूप छान अशी तरी येते भाजीला. अशा प्रकारे छान अशी मसाला परतून घ्यायचा. आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे भाजीची तेवढी क्वांटिटी घ्या भाजीची. आता आपण वड्यांचं पीठ तयार करूया. त्यासाठी मी वाटीमध्ये बेसन पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये ओवा, जिरे, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, सर्व मिश्रण एकजीव करून थोडं थोडं पाणी टाकून छान असं मळून घ्यायचं पीठ. तुम्हाला हा आपला डुबुक भाजी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे आपलं पीठ रेडी आहे. आता आपल्या भाजीला मस्त अशी उकळी आली आहे. उकळी आल्यानंतर ना मस्त असे छोटे छोटे भजी सोडून घ्यायचे त्याच्यामध्ये. सर्व भज्या आपण मस्त असे सोडून घेतल्या आहेत. बघा किती मस्त दिसत आहे ते. किती छान तरी सुटली आहे आपल्या भाजी. ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत आपण खाऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद.